वाक्य आपल्या समोर केलीत, सगळ्यांना व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायला सांगितलंय. देवाजवळ सुख शोधायचा प्रयत्न कराल तर देवाजवळ सुख मिळणार नाही. का? कारण देवाजवळ सुख नावाची गोष्ट नाही. मग काय सांगितलं? देवाजवळ सुख नाही, मग देव म्हणजेच सुख आहे. जोपर्यंत आपण देवाजवळ सुख शोधतोय तोपर्यंत सुख मिळणार नाही. मग देव म्हणजेच सुख आहे या नजरेने त्याच्याकडे पहा, ही ज्ञानदृष्टी कमवा आणि मग देवाच्या सुखरूपतेचा अनुभव घ्या. विठ्ठल विठ्ठल शास्त्रामध्ये याचा विचार अनेक अंगाने भिन्न भिन्न स्वरूपाने करता येईल. मला त्याच्या वेळेची मर्यादा आहे आणि तो करायला इतका खोला जायला वेळही नाही. आज फक्त सांगायचं एवढं, परमात्म्याच्या ठिकाणी सुख त्याच्याहून भिन्न म्हणून शोधायचं नाही. आपण त्याच्या जवळ आहे असं म्हटलं. पहा इथं माझ्या समोर दिसतंय ना तुम्हाला माईक, हा माईक दिसतोय. कोणाचा आहे हा माईक? कोणाचा आहे? अहो निदान महाराजाचा म्हणा आजच्या दिवस. मंडपोल्या कोण मी घेतो लागलं तर एकच आजच्या दिवस काय त्याला एवढं तवा 2 तास. कारण म्हणता ना आवाज वाढवा. कोणाच्या माईकचा? महाराजाच्या. म्हणजे कोणाचा झाला हा माईक? त्यांना विचारावं, ते म्हणतील महाराज लागलं नाव लावा आपलं. हा माईक कोणाचा आहे? माझा आहे. माईक माझा आहे म्हणजे माझ्या जवळ आहे ना. आज त्याला मी का म्हणतोय माझा? कारण तो माझ्या जवळ आहे. माईक माझ्या जवळ आहे म्हणजे माईक म्हणजे मी झालो का? माझ्या जवळ जे असतं ते मी नसतं, हे लक्षात ठेवा. कळते ना भाषा? जे माझ्या जवळ असतं ते मी नसतं. थोडंसं व्याकरणाच्या अंगाने जर पाहिलं तर कळेल. जे माझ्या जवळ असतं ते मी नसतं. माईक माझ्या जवळ आहे म्हणजेच माईक म्हणजे मी नाही. तसं सुख देवाच्या जवळ आहे असं जर म्हटलं तर सुख म्हणजे देव होणार नाही. कळतंय? सुख जर देवाच्या जवळ आहे असं जर म्हटलं, असा शब्द प्रयोग केला तर सुख म्हणजेच देव होणार नाही आणि समीकरण सगळं मातीत जाईल. सुख देवाच्या जवळ आहे म्हटलं का सुख वेगळं आणि देव वेगळा. मग सुखाहून देव वेगळा आणि देवाहून सुख वेगळं असं म्हटलं तर तिथं द्वैत येईल. पण इथला आनंद, इथली सुखरूपता अद्वय. आनंद अद्वयम. अद्वय शब्दाचा अर्थ आहे न द्वयम विद्यते यस्मिन तत् अद्वयम. ज्याच्यामध्ये दोनपणा नाही. सुख वेगळं आणि आनंद वेगळा अशा 2 गोष्टी नाही. मग आपलं सुख वेगळं आणि देव वेगळा अशा 2 गोष्टी नाही. मग सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या आनंद अद्वयतेचा अनुभव आपल्याला येणार नाही. विठ्ठल विठ्ठल परमात्मा आनंद रूप आहे. बरं, या परमात्म्याच्या आनंद रूपतेचा विचार करत असताना कालच आमच्या पारात विषय झाला. आनंदाचा विचार करत असताना काही आनंद निरतिशय आनंद असतात आणि काही आनंद सातिशय आनंद आहे. ज्याला मर्यादा आहे त्याला म्हणा सातिशय आणि ज्याला मर्यादाच नाही त्याला म्हणा निरतिशय. परमार्थातला आनंद हा निरतिशय आनंद आहे आणि संसारातला आनंद हा सातिशय आनंद आहे. अगदी सांगू, क्षयातिशय दोषाने युक्त असणारा आनंद तो द्वय आनंद म्हणा, सातिशय आनंद म्हणा. आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही असा आनंद म्हणजेच अद्वय आनंद आहे. आनंद अद्वय. पहा आता आपल्याकडे पंक्ती आहेत ना, पंक्ती आहेत ना महाराज. पंक्तीला काय जेवायला? एखाद्या पदार्थाचं नाव आहे बुंदी. काय असेल त्या बुंदी. तुम्हाला बुंदी आवडते का रे बाळांनो? नाही आवडत? मग काय आवडतं तुला? बासुंदी. समजा बुंदी खायला आहे एखाद्या माणसाला, तुला बुंदीला आवडते. हां असं समज थोडा वेळ, काय हरकत नाही. नसेल आवडतं माझं नाव घेऊन खा, मला आवडते ना. मग तुला बुंदी फार आवडते, बुंदी फार आवडते अशा माणसाला बुंदी खायला लावली तर किती किलो खाईन? किती किलो खाणार सांग? 1.5 किलो. महाराज किती खायला लागला माणूस तर 200 ग्राम 400 ग्राम लयतले 500 ग्राम. त्याच्यापेक्षा पुढं भरपूर झालं. एखादा वारकरी असेल तर एखादा किलो 1.5 किलो खाईन, तो स्वतंत्र विचार सोडून. वारकरी असावा, पंढरीचा वारकरी असावा आणि तो दिवसभर थकून चालून आलेला असावा. त्याला दिवसभर कुणी स्वयंपाक करणारी सुगरण भेटलेली नसावी आणि मग तो खायला बसावा. महाराज लाभ रे बरकत रे. मग तिथं काहीच कमी नसते. खायला बसताना वारकरी, आता त्यात शहरातली बाई स्वयंपाक करायला असावी आणि खायला आमच्यातला वारकरी असावा वारकऱ्यातला. बस मग तर मजाच मजा. बाई दमून जाते महाराज. हां त्याच्या चपात्या एवढ्या 1.5 घासाला 1 चपाती संपत्ती. आणि मग ते काय? चला काय सांगायचंय मला, आपल्याला एखादा पदार्थ जास्त आवडतो, तो पदार्थ आवडतो म्हणजेच तो पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो का दुःख? आनंद आहे.
मग जो पदार्थ आपल्याला जास्त आवडतो तो आपल्याला खायला दिला, आपण अर्धा किलो खाल्ला. किती खाल्ला? अर्धा किलो खाल्ला. पोट भरलं की नाही? भरलं. आणि 1 किलो खायला सांगितल्यावर नाही खाणार? खानाला लय आवडतो तुम्हाला. हां, 1 किलो. महाराज, एखादा पदार्थ कितीही आवडू द्या आणि खाण्याची मर्यादा संपू द्या, तो जर खायला लावला ना तोंडात फिरतं ना, तोंडात फिरतं नाही. जर बळच ढकलण्याचा प्रयत्न केला तर आतलं परत होण्याची शक्यता आहे. असं का होतं? त्याच्यात आनंदच आहे. त्याच्यात काय? आनंदच आहे, पण तो सातिशय आनंद आहे, दोषाने युक्त असणार आनंद आहे. एकतर इकडे एकतरी अडचण होते, म्हणजे जास्त पदार्थ झाला म्हणजे पण त्रासच आहे. बरं, कधी कधी असं होतं आपल्याला पदार्थ खूप आवडतो आणि पदार्थ खायला सुरुवात करतो. आता म्हणतो आज भात खायचा नाही, चपाती खायची नाही, भाजी खायची नाही, काय नाही, नुसती बुंदीच खायची. आणि तेवढ्यात बुंदी वाढायला सुरुवात झाली. पहिल्या वाडीची बुंदी खाल्ली आणि दुसऱ्या वाडीची वाट पाहतो कोणतरी सांगितलं बुंदीच संपली, आता कायचा आनंद आहे? एकतर पदार्थ जास्त झाला म्हणूनही दुःखच आहे आणि पदार्थ कमी पडला म्हणून सुद्धा दुःखच आहे. मग आनंद कुठे आहे? आनंद आहे, आनंदाचा आभास आहे, याला म्हणायचं सातिशय आनंद. विठाला विठाला. पण परमात्म्याचं तसं नाही महाराज. परमात्म्याचं दर्शन थोडं होईना का किंवा जास्त होईना का, काही जरी झालं तर केवळ आनंदच आहे. थोडंसं दर्शन होऊ द्या. त्या बिदरच्या बादशाहाला भगवंताच्या फक्त दाताच्या चमकेचं दर्शन झालं होतं, दाताच्या प्रभेचं दर्शन झालं होतं, थोडंसं दर्शन झालं. पण तो महाराज वेडा झाला, आपलं राज्य सोडलं, सगळं सोडलं आणि पंढरपूरला निघून आला. का? थोडं जरी भेटलं तरी आनंदच आहे. आणि काही साधू संतांना भरपूर झालं दर्शन, पण तरी सुद्धा आता वीट आला असं नाही. पाहता पाहता मना न पुरे, धनी योगिया दुर्लभ, तो म्या देखिला साजनी. याच्यामध्ये सातिशयता नाही म्हणून याला निरतिशय आनंद म्हटलंय, याला अद्वय आनंद म्हटलंय. आणि हा अद्वय निरतिशय अर्थात निरामय, कुठल्याही प्रकारचा दोष ज्याच्यामध्ये नाही असा आनंद कसा आहे तर नित्य आहे. म्हणून 4 शब्द सांगितले. एक आहे आनंद, दुसरा आहे अद्वय, याच्यासारखा दुसरा आनंद संसारामध्ये नाही. बरं, हा निरामय आनंद आहे, याच्यामध्ये क्षय नावाचा दोष नाही, याच्यामध्ये अतिशय नावाचा दोष नाही. आणि हा आनंद कसा आहे तर हा नित्य आनंद आहे. आणि या नित्यानंदाच्या पुढे, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? बाकीच्या संसारातल्या आनंदांचा विचार काय? त्या वेदांत शास्त्राने 3 प्रकारचे आनंद सांगितले. एक विषयानंद आहे, एक वासनानंद आहे आणि एक ब्रह्मानंद आहे. बाकीच्या सगळ्या आनंदांना प्रसवणारा एकच आहे, त्याला म्हणावं ब्रह्मानंद. आणि हा ब्रह्मानंद म्हणजेच परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद आहे. पहा भीमातिरी विठ्ठल रूप आनंद मिळेल, अद्वैता मिळेल, निरामयता मिळेल आणि नित्य मिळेल असं पहा, ही तुकोबारांची अपेक्षा आहे. विठोबा नित्य या शब्दाचा थोडासा विचार सांगतो आणि थांबतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाला पाहायला सांगतायत. देवाला पहा जो भीमातीरावर आहे, जो विठ्ठल रूपाने आहे, जो पांडुरंग रूपाने, जो समचरण दृष्टीने युक्त आहे असा परमात्मा पहा. पण त्याला काय म्हणून पहा? तो आनंद रूप आहे म्हणून पहा, त्याच्यासारखा दुसरा नाही, अद्वय आहे म्हणून पहा. तो निरामय आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही दोष नाही म्हणून पहा. आणि तो नित्य आहे असं म्हणून पहा. नित्यता म्हणजेच काय तर नित्य शब्दाचा अर्थ करत असताना शास्त्रकार करतायत त्रिकाला बाधितत्वम नित्यत्वम अर्थात सत्यत्वम. नित्य शब्दाचा अर्थ तो सत्य अर्थात त्रिकाला बाधित, जे तिन्ही काळांमध्ये अबाधित आहे त्याला म्हटलंय नित्य. मग परमात्मा नित्य आहे, परमात्म्याच्या ठिकाणी असणारी आनंद रूपता नित्य आहे याचा विचार करा. नित्य म्हणजेच त्रिकाला बाधित. त्रिकाल त्रिकाल कळतात ना? त्रिकाल म्हणजेच काल माहिती आहे? काल आपल्याला काळ काळ किती आहेत? काळ काळ म्हटले बरं, काळ नाही. काळ वेगळं आणि काळ वेगळं. काय फरक आहे दोन्ही शब्दांमध्ये?
काळ शब्द कसा लिहितात? कला काना द्यायचा आणि त्याच्या पुढं ळ काढायचा, काय झाला? काळ. आणि काळ कसं लिहायचं? कला काना द्यायचा आणि त्याच्या पुढं ळ लिहिला, काय फरक झाला? हा काय? ळ वर अनुस्वार द्यावा लागतो. वा छान, म्हणजे कोणीतरी व्याकरणात तज्ञ आहे इथं. काय महाराज, इथं आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य आहे बरं. मराठी भाषेचं सौंदर्य माहिती राहू दे. आता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, आता त्यात सुशिक्षित म्हटलं का मराठीपासून दूर गेलेले जास्त सुशिक्षित समजले जातात. हे सगळ्यात मोठी अडचण आहे. मराठी भाषेच्या सौंदर्याचा आपल्याला अभिमान असावा. ज्ञानोबारांनी जो बाळगला, माझ्या मराठाची बोल. महाराज ये मराठीच्या नगरी. ज्ञानोबारांना काही इंग्रजीत लिहिता आलं नसतं, अजून दुसऱ्या कोणत्या भाषेत जमलं नसतं, असं काहीच नाही. ज्ञानोबारायांचं भाषा प्रभुत्व ऐका. ज्ञानोबारांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ केलाय. या ग्रंथाचे पहिले 5 श्लोक अस्खलित संस्कृत आहेत आणि ते संस्कृतच्या पंडितांनाही कळणार नाही इतके विशेष आहेत. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मराठीतच सांगितली आणि आपण मराठी बोलायचं सोडून कीर्तनात सुद्धा हाय महाराज आणि बाय महाराज करतो. इथं कीर्तनात आल्यावर आम्हाला महाराज लोक करतात. ही अडचण आहे. चला, माणसाला आपल्या भाषेचा, आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा आणि तो फक्त काय मी मराठा आणि एक मराठा लाख मराठा एवढं म्हणण्यापुरता नसावा, तो अध्ययनपूर्वक असावा. मला आवडलं तुम्ही सांगितलं काळ शब्द आणि काळ शब्द याच्यात अनुस्वाराचा फरक आहे. काळ म्हणायचं असेल तर ळ वर अनुस्वार दिला जातो, पण त्याचा उच्चार केला जात नाही. हां, म्हणून मराठी भाषेमध्ये कधी कधी अनुस्वार हा उच्चारित असतो आणि कधी कधी अनुच्चारित असतो. चला, आजचा विषय नाही तो. मला एवढंच सांगायचं आहे, काळ किती आहेत बाळांनो? 3 आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. काळ किती आहेत? 3. हा, वर्तमान काळाने सुरुवात नसते. हा, पहिला कोणता? भविष्यकाळ. पहिला कोणता? भूतकाळ. त्याच्यानंतर वर्तमान काळ. त्याच्यानंतर भविष्यकाळ. या 3ही कालांमध्ये ज्याचा अभाव सिद्ध होत नाही त्याला नित्य म्हणा. काय? 3ही कालांमध्ये ज्याचा अभाव सिद्ध होत नाही, म्हणजेच कोणत्याही अभावाचा जो प्रतियोगी होत नाही. आता ही नैयायिकांची भाषा आहे. प्राक अभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव, अन्योन्याभाव यापैकी कोणत्याही अभावाचं प्रतियोगित्व, यस्य अभावः सह प्रतियोगी, यस्मिन अभावः सह अनियोगी वगैरे वगैरे हा स्वतंत्र विचार आहे. नैयायिकांची भाषा आहे. तर कोणत्याही अभावाचा कोणत्याही काळामध्ये जो प्रतियोगी होत नाही, म्हणजे जो नाही असं सिद्ध होत नाही, त्याला म्हणायचं नित्य. कळतंय? जो नाही असं सिद्ध होत नाही त्याला म्हणायचंय नित्य. म्हणजेच जो भूतकाळातही होता, जो वर्तमान काळातही आहे आणि जो भविष्य काळातही असणार आहे. परमात्मा भूतकाळामध्ये होता, परमात्मा वर्तमान काळामध्ये आहे, परमात्मा भविष्य काळामध्ये असणार आहे. आनंद, अद्वय, निरामय आणि नित्य, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरे विटेवरी. आणि असा जो परमात्मा आहे ज्याला ज्ञानदृष्टीने पाहायचंय, त्याला जर आता प्रत्यक्ष चर्मदृष्टीने पाहायचंय ना, चला पहा भीमातिरी विठ्ठल रूप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आनंद, अद्वय, नित्य, निरामय, जे का निज ध्येय योगियांचे ते हे समचरण साजिरी विटेवरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तुकोबाऱ्या सांगतायत सर्वांनी देवाला पाहण्यासाठी प्रयत्न करा. बस आपलं जीवनच एवढ्या करताय देवाला पाहण्याकरता. बाकीचा संसार आपण पाहू न पाहू हा स्वतंत्र विषय आहे. बाकीच्या संसारातलं काही ऐकू न ऐकू हा स्वतंत्र विषय आहे. बाकीच्या संसारातलं काहीच रसपान करू न करू हा स्वतंत्र विषय आहे. पण आपल्या सगळ्या इंद्रियांना देव विषय करून एक विषय तो सकळांचा हरी म्हणून परमात्म्याला विषय करावं. कानाने देवाचं श्रवण करावं, डोळ्याने देवाचं रूप पाहावं, मुखाने देवाचे गुण गावेत. हे सगळंच, सगळी इंद्रिय. तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि नको ठाव चिंतू. याचे आपल्या देहाच्या सगळ्या भावना आणि देहादी इंद्रियांचे सगळे व्यापार हे परमात्म्यासाठी करावेत, परमात्म्याला समर्पित करावे. म्हणजेच पहा भीमातिरी विठ्ठल रूप. आणि हा परमात्मा कसा आहे तर तो पुराणांना वाढ आहे, श्रुती त्याचा पार जाणू शकत नाही. पण असा परमात्मा ते झाले साकार. पुंडलिका तुकोबाराय म्हणतात तोच परमात्मा तुका म्हणे ज्याते सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत.
पांडुरंग तेच आमचं कुलदैवत आहे. कुलदेवता म्हणून त्याची उपासना करावी, ज्याचा परिचय आपल्याला संतांनी करून दिलाय. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. भगवंताचा परिचय करून घ्या, त्याची ओळख करून घ्या, त्याला ज्ञानदृष्टीने पहा, त्याची आनंद रूपता अनुभवा आणि त्याला पंढरपूरला विटेवर पांडुरंग रूपाने सुद्धा त्याचं दर्शन करा. या दोन्ही अंगांनी परमात्म्याचं दर्शन करावं, याच्याकरताच आपला हा सप्ताह कीर्तन, संतांचा उपदेश, संतांचं मार्गदर्शन आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ही भावना, ही ज्ञानदृष्टी जागी व्हावी आणि भगवत दर्शनाची तीव्र लालसा आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावी, असा एक सद्भाव या निमित्ताने प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा. माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय आदी कोण सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य, देवरूप आपण सर्वच श्रोतृ मायबाप, कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी, गुणीजन, महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्वांच्याबद्दल प्रेमभाव व्यक्त करतो. आज अचानकपणे आम्ही असं फिरत आमच्या घरगुती कार्यक्रमासाठी मुंबईला आलो होतो आणि आदरणीय हरिभक्तीपरायण गुरु समजणारे आमचे अनंत महाराज यांचा फोन आला. ते म्हटले महाराज कीर्तनाला यायला जमल का? मी म्हटलं हे तर फार चांगलं झालं. म्हटले काय, जिथं जावं तिथं कीर्तनात भाग. महाराजांची आज्ञा झाली. आदरणीय आमचे शिरोळे महाराज आहेत, त्यांची सूचना झाली आणि त्यानुसार या ठिकाणी आलो कार्यक्रमाकरता. या एवढ्या धावपळीच्या वातावरणामध्ये तसं तर मुंबईत आलं म्हणजेच आम्हाला काही गोष्टींचा थोडासा वैताग येतो आणि काही गोष्टींचा हेवा पण वाटतो. वैताग येतो मुंबईत राहण्याचा. तुम्ही कसं दम काढता तुमचं तुम्हाला माहिती. आम्हाला मुंबईत आलं काय एकदा कधी बाहेर जाईन असं होतं. आता थोडंसं थंडीचं वातावरण आहे म्हणून तरी जरा झेपतंय, सहन होते 2 दिवस, काय हरकत नाही. पण हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांच्या पारमार्थिक वृत्तीचा. कारण आपलं घरदार सोडून, गावं सोडून, सगळं सोडून आपण इथपर्यंत आलात आणि एक एक क्षण संसार करायचा असेल, इथं जर मुंबईत टिकायचं असेल तर एक एक क्षण वाया जाऊ देता येणार नाही. इतका संसारामध्ये, आपल्या नोकरी धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये आपलं वगैरे राहावं लागतं. पण याच्यातून सुद्धा वेळ काढून आपण सर्वच जण परमार्थासाठी वेळ देता आणि तो अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने, भक्तिपूर्ण अंतःकरणाने देताय. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणातील प्रेमभावना, पारमार्थिक श्रद्धा आणि ज्ञानाची जिज्ञासा ही वृद्धिंगत व्हावी असा सद्भाव व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 नाही विचारिला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी देव तुकाराम 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 तुकाराम